आपला जर पती रागावला असेल ना, तो जर रागामध्ये असेल ना, आपल्याला किती जरी राग आला तरी पती समोर तो राग कधीच दाखवायचा नाही. पती रागावलेला आहे ना, आपण शांत बसायचं. ज्यावेळेस पतीचा राग शांत होईल ना, त्याच्या नंतर त्यांच्याकडे जाऊन मग त्यांची समजूत काढायची. अरे माणसाचा राग फार क्षुल्लक असतो, फार लवकर कमी होतो, फार लवकर जातो. माणसाचा राग कुठपर्यंत माहिती मग? माणूस कितीही रागावू द्या, कितीही क्रोधामध्ये असू द्या, तो जर रागाने बोलत असेल, रागाने शिव्या देत असेल, रागाने मारत असेल, फक्त तुम्ही स्मित हास्य करा. माणूस जर रागाने बडबड करत असेल, शिव्या देत असेल आणि त्याची पत्नी जर स्मित हसत असेल आणि एवढंच म्हणत असेल का हो किती रागावता, रागावल्यानंतर आणखी तुम्ही सुंदर दिसता, एका क्षणात त्याचा राग -0 मध्ये जातो. त्याने एक म्हणावं, आपण एक म्हणावं, काय होतं? याने संसाराची बर्बादी होते. मग दोघा जणांचं कधीच पटत नाही. रागाने कुणाचं भलं झालं सांगा ना. एक व्हॉट्सअपला न्यूज आलेली, काही पिता श्री फार रागावतात, फार राग करतात, क्रोध करतात. मुलाने काहीतरी गुन्हा केला असेल, एका पित्याला फार राग येत होता. एक आलेली घटना सत्य घटना आहे. बापाला जास्त राग येत होता, मुलाने काहीतरी खोडी केली. परिणाम काय झाला? मुलाने खोडी केलेली बापाला कळलं. त्या पित्याने मुलाला जवळ घेतलं आणि त्या मुलाला मारत होता. महाराज एवढं मारत होता, एवढं मारत होता. अरे राग अनावरती झाला, क्रोध अनावरती झाला. त्या मारण्याच्या, त्या रागाच्या भरामध्ये एवढं मारलं, एवढं मारलं, काठी हातामध्ये होती, एक काठी मारली, त्याच्या मस्तकात लागली. मुलगा खाली पडला, तरी सुद्धा बापाला भान नाही. नाटक करतो म्हणून कॉलर पकडली, उचललं आणि भिंतीवर फेकून मारलं. तो मुलगा भिंतीला आदळला, खाली पडला आणि जागीच एक्सपायर झाला, जागीच मेला. लोक धरायला आली, अरे वेड्या वेड्या काय करतोय, सारे मरल ते लेकरू, एवढं मारणं असतं का? मरल ते लेकरू. पण राग होता. काही लोकांचा राग एवढा विचित्र असतो ना, तो शांत होईपर्यंत काय होईल सांगता येत नाही. परिणाम काय? एकुलता एक मुलगा मेला. हे पोलीस स्टेशनला कोणीतरी कळवलं. जळणारे तर गावात असतातच ना. गावामध्ये जळणारं कोणीतरी आमच्यावरती असतं माय बाप. पोलीस स्टेशनला कळालं, पोलीसची गाडी आली, बघितलं मुलगा एक्सपायर झाला, मेला. बापानेच मुलाला मारलं, मर्डरची केस लागली आणि स्वतःच्या मुलाच्या मर्डरच्या केसमध्ये बापाला जेलमध्ये जावं लागलं. न्यूज आली पेपरला, बापानेच मुलाचा खून केला आणि आता त्या जेलमध्ये, कारागृहामध्ये पश्चाताप करतो, मला माझ्या लेकराला मारायचं नव्हतं रे, मला माझ्या लेकराला मारायचं नव्हतं, पण या माझ्या रागाने माझं लेकरू माझ्यापासून हिरावून घेतलं. या रागाने माझी इज्जत माझ्यापासून हिरावून घेतली. या रागाने माझं सर्वस्व हिरावून घेतलं. म्हणून राग हा फार वाईट आहे माय बाप. जर माणसाला राग आला ना, तेवढे 10-5 मिनिट थोडासा कंट्रोल करायला शिका. कारण ते 10 मिनिट ती वेळ टळली ना, मग अनर्थ टळत असतो. कारण ज्यावेळेस माणसाला राग येतो ना, अनावर होतो ना, त्यावेळेस माणसाने त्या ठिकाणाहून दूर जावं, थोडस शांत बसावं. जरी राग अनावर होत असेल तर हातबोटा मुखाखाली, दाताखाली जीभ चावावी, शांत करावा राग. ते 10-5 मिनिटं गेले ना, मग अनर्थ टळत असतो. नाहीतर रागाच्या भरामध्ये काय होईल सांगता येतं. हजारो लाखो उदाहरण तुमच्या समोर आहेत. पती पत्नीचे भांडण झाले रागामध्ये,
काहीतरी झालं, पतीला राग आला, पती पत्नीचे भांडण झाले, पतीला राग आला म्हणून पतीने काठी घेतली आणि पत्नीला मारायला गेला. एक काठी मारली, ती तिच्या छोट्या मेंदूवरती पडली. छोट्या मेंदूवरती काडी लागली, ती माऊली खाली पडली. एका क्षणात गतप्राण झाले. आणि नंतर पाहतो त्याला कळालं माझी पत्नी पडली. राग शांत झाला, जवळ गेला. अगं उठ, अगं उठ, मला क्षमा कर, तुला लागलं का ग, उठ ग, अगं उठ ग, मला माफ कर, मला माफ कर. तोंडावर पडलेली पत्नी त्याने सरळ केली, आपल्या हृदयाला लावलंय. मस्तक फुटलेलं, आपल्या उपरण्याने तिचं मस्तक बांधलं, उचलून हॉस्पिटलमध्ये नेलंय. नेईपर्यंत ती माऊली गतप्राण झाली. दाय मोकलून रडतो, मला माफ कर ग. अगं वेडे, मला तुला मारायचं नव्हतं, फक्त मी काडी उजारत होतो, ना जाणे कशी तुझ्या डोक्यात लागली ग. या रागाने माझं वाटोळं केलं, मला क्षमा कर ग, मला क्षमा कर. आता काय क्षमा कर. अरे गेली ना ती. जर कोणाचा जीव घेतल्यानंतर आमचा राग शांत होत असेल तर काय हा राग मातीत घालायचा. म्हणून क्रोधावरती विजय अत्यंत महत्वाचा आहे. माय भाऊ, कितीही राग येऊ द्यावं आम्हाला, माय प्रत्युत्तर केव्हाच द्यायचं नाही. संसार जर आम्हाला सुखाचा करायचा असेल ना तर माझा मंत्र सोबत घेऊन जा. तुम्हाला जर तुमचा संसार सुखाचा करायचा असेल ना तर एक माझा मंत्र घेऊन जा. आम्हाला सासू कितीही बोलत असेल तरी खालीमान करून तिचं ऐकायला शिका. कितीही सासू खट्याळ असेल तरी खालीमान घालून सासूचं ऐका आणि सासूला एकच म्हणा, बरोबर आहे आत्याबाई, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, मला नाही कळत, मला तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. नाही नाही, आता माझी तुम्हीच तर आई आहात ना, या लेकीला समजून घेत जा. एवढा जरी शब्द वापरला ना, एक वेळेस, दोन वेळेस, 10 वेळेस ती सासू त्रास देईल, पण 11व्या वेळेस आपल्या हृदयाला लावेल आणि म्हणेल माझी खरी लेक माझी ती लेक नाही, माझी खरी लेक माझी सून आहे. सुनेला लेक बनवेल आणि जगात सांगेल, अरे माझी सून सून नाही तर माझी सून ही माझी लेक आहे. महेशराव, माझी सून सून नाही, माझी सून लेक आहे. सासू तुमची माय बनेल. सासरा किती रागीट असेल, किती खट्याळ असेल ना, काही जरी बोलला खालीमान घालून ऐका. आणि जसे तुम्ही तुमच्या पित्यावरती प्रेम करता, वडिलांवरती प्रेम करता, तसंच सासऱ्याला समजा. सासरा 10 वेळेस, अरे 21 वेळेस, 100 वेळेस तुम्हाला नाकारेल, पण त्याही सासऱ्याला एक दिवस अनुभूती होईल, नाही अरे आमची लेक, आमची सून ही सून नाही, आमची सून ही सून नाही तर आमची सून ही खरी लेक आहे. आमचा संसार सुखाचा होईल. माय बाप, आणि ऐका, पती कसाही असो, शेवट तो पती पती आहे. कसाही असू द्या माय बाप, पती पती आहे. तो जर रागावला तर आपण शांत बसा. त्याचा राग शांत झाल्यानंतर त्याला समजून सांगा, माय बाप तोही काही वेळा त्रास देईल, पण एक दिवस का होईना त्यालाही पश्चाताप होईल. सुरुवातीला जर आम्ही त्रास भोगला तर शेवट आमचा गोड झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, नियतीचा नियम आहे, सुख आलं दुःख येणार, सुख आलं विसरू नका, दुःख आलं तडफू नका. सुखामध्ये भगवंताचं भजन करा, दुःख येण्याचा संबंधच नाही. सुख आलं दुःख येणार, दुःख आलं सुख येणार. रात्र झाली दिवस होणार, दिवस झाला रात्र होणार, सूर्योदय झाला सूर्यास्त होणार, सूर्यास्त झाला सूर्योदय होणार. हा नियम आहे सृष्टीचा. सुखही स्थिर राहत नाही आणि दुःखही स्थिर राहत नाही. बस आपल्या रागावरती कंट्रोल करा आणि होईल तेवढं प्रभूचं भजन करा, होईल तेवढं भजन करा. हाच खऱ्या अर्थाने चांगलं जीवन जगण्याचा मंत्र आहे. प्रेमाने बोला, राधे राधे.